नाना ब्लॉगर तर सकाळीच वडावडी खेळायला लागला ना भाऊ. पण मग काय शेवटी आता नाना ब्लॉगर बसलाय म्हण ट्रॅक्टर निघणार नाही असं होणारच नाही. शेवटी वडूनच टाकला भाऊ. मग निघालो भाऊ कॉलेजला. तर कसं आहे पब्लिक, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. मग तुमचा भाऊ चालला ना भाऊ कॉलेजला. मग आलो भाऊ कळवणमध्ये. आता मग चाललो आपल्या कॉलेजकडे. आज तर 10वीचा शेवटचा पेपर होता भाऊ. म्हटलं इथं गर्दी दिसली मग कळालं भाऊ. कॉलेजचं दर्शन घेऊन केले भाऊ कॉलेजमध्ये. मग एंट्री मग गेलो भाऊ लॅबमध्ये. आपल्याला काही प्रोग्राम रन करायला लावला होता भाऊ. सगळ्यांनी प्रोग्राम टाईप तर केला भाऊ, पण रनच झाला नाही कोणाचा. म्हटलं जाऊ द्या, सोडा भाऊ विषय. मग आलो बाहेर. नाना ब्लॉगर तर 3 दिवसापासून तो फॉर्म भरतोय भाऊ. 3 टाइम रिजेक्ट झाला पण 3 टाइम भरतोच आहे. पण ते ना जिद्द ना सोडली. मग आलो कळवणमध्ये. आपल्याला का नाही इथं उत्पन्नाचा दाखला काढायचा होता. मग भाऊला म्हटलं दे, म्हटलं काढून. भाऊ म्हणे 2 दिवसात येईल भाऊ. म्हटलं म्हणतं चाललेलं भाऊ. म्हटलं निघालो भाऊ मग घराकडे. घरी आलो लगेच आपल्याला मोटर चालू करायला पाठवलं ना भाऊ. म्हटलं यशला म्हटलं चल, म्हटलं आता आपण फिरून येऊ म्हटलं. म्हणतं मग चाल म्हणे. मग आलो भाऊ मोटर चालू करायला. आपलं काय तिकडच्या मळ्यावर ठिबक आहे. म्हटलं लाईट जास्त चालू करून देऊ. मग तर एक तर निष्ठे का, एक तो बरे का. म्हटलं जाऊ द्या, सोडा विषय. मग घरी आलो बाबा ते म्हणे चाल म्हणे कळवणला जायचं म्हणे, आपलं काम आहे म्हणे. म्हणतं चला भाऊ म्हटलं. मग आता बाबा त्यांचं काम वगैरे झालं. मग आलो भाऊ गुजरी बाजारमध्ये. बाजार करायचा, थोडासा बाजार पण करायचा होता. बाजार वगैरे केला आणि मग निघालो भाऊ घराकडे. चला मग व्हिडिओ आवडल्यास तेवढं लाईक टोकून द्या, मग तेवढं फॉलो पण करून घ्या मग.